पार्किंग मध्ये आलो कारण की क्वीनला घेऊन आपल्याला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. क्वीनला मस्तपैकी क्लीन करून घेतलं आणि लगेच निघालो जाण्यासाठी. 2 पेंटिंग अर्जंट द्यायच्या होत्या आपल्याला. एक संभाजीनगरला द्यायची होती आणि एक शिर्डीला द्यायची होती. आपण ऑल इंडियात कुरिअर करू शकतो, त्याच्यात काही विशेष नव्हता कारण की माझं काम पण होतं संभाजीनगरला आणि पेंटिंग पण द्यायची होती. मग तेवढ्यातच आपल्याला एक कॉल आलेला होता. सर पेंटिंग साठीच आपल्याकडे सिल्लोडला येत होते. मग सरांना फुलंब्रीतच भेटलो. सर आपल्यासाठी संभाजीनगरहून सिल्लोडला येत होते. मग चला म्हटलं सर इथंच ब्लड काढून घेऊ आपण. तिथं तर कोणीच नव्हतं. 10-15 मिनिटांनंतर ते सर येणारच होते. म्हटलं चला सर तोपर्यंत चहा वगैरे घेऊ. एक तर दुसरा कॉल आलेला होता सरांचा, ते तर माजलगाव बीड वरून येत होते. मग सर पण आलेले होते. सरांनी मस्तपैकी रक्त वगैरे घेतलं. आज एवढं भारी नशीब होतं ना खरंच यार, सगळ्यांना तिथंच भेटलो फुलंब्रीमध्ये. मग सर पण खूप लांबून आलेले होते आपल्याकडे. बीड होऊन येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सरांना पण अर्जंट पेंटिंग पाहिजे होती. मग सरांचं रक्त काढून घेतलं. सरांच्या मामा मामींची पेंटिंग कशी असणार आहे ती नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. सरांना आपण अजिंठा लेणी फिरायला पाठवून दिलेलं होतं. मला पण संभाजीनगरचं अर्जंट काम करायचं होतं. मग ते करायला निघालो. सोबत माझ्या मित्राला अजयला पण घेतलेलं होतं. मग काय आम्ही दोघं निघालो मध्यवर्ती बस स्टँडला. पहिले अर्जंट पार्सल टाकायचं होतं आपल्याला. मग काय आम्ही पोहोचलो मध्यवर्ती बस स्टँडला. जाऊन बघतो तर शिर्डी गाडी काही दिसत नव्हती. मग किती वेळ नंतर लागली आपली शिर्डी गाडी. काय मग देऊन टाकलं ड्रायव्हरकडे. सर पण आपल्या लोकेशनला आलेले होते. सरांना पण मस्तपैकी पेंटिंग देऊन टाकली त्यांची. दुसरं काम तर काही झालं नाही. मी पण निघालो मग घरी जाण्यासाठी.